मित्रांनो, माझं नाव प्रसाद आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओचा टॉपिक असणार आहे आपला की सपोर्ट आणि रेझिस्टन्स फाइंड करण्याची आणि ड्रॉ करण्याची सोपी पद्धत काय असणार आहे. तर आज आपण जाणून घेणार आहोत की सपोर्ट आणि रेझिस्टन्स एकदम सोप्या पद्धतीने कसं ड्रॉ करायचं आहे. जे लोक बिगिनर आहेत त्यांना फारच अडचण येत असते सपोर्ट आणि रेझिस्टन्स फाइंड करण्यामध्ये, तर आणि कन्फ्युजनही असते. तर मी आज एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला शिकवणार आहे की कसा सपोर्ट रेझिस्टन्स फाइंड करायचा आणि ड्रॉ करायचा आहे. तर चला सुरू करूया. तर सर्वप्रथम तुम्ही जो पण ज्याही ब्रोकरचा चार्ट यूज करत असाल किंवा मी सध्या हा फायरचा चार्ट आहे आणि बजाज फिन्सर 15 मिनिटाचा चार्ट आहे, तुम्ही बघू शकता इकडे. तर तुम्हाला यामध्ये सपोर्ट आणि रेझिस्टन्स ड्रॉ करायचा आहे. तर कसं करायचं आहे त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला इथे वरती तुम्ही बघू शकता कॅन्डल्स दिसत आहे, याच्यावर क्लिक करायचं आहे आणि याला लाईन सिलेक्ट करायचं आहे. लाईन सिलेक्ट केल्यावर तुम्हाला बघायचं आहे की मार्केटने यू टर्न कुठे कुठे घेतलेला आहे. तर आता एक्झाम्पलसाठी तुम्हाला मी ड्रॉ करून दाखवतो. हे जे पॉईंट आहे याला आपण स्विंग म्हणतो. हा पॉईंट झाला, हा पॉईंट झाला, यांना आपण स्विंग म्हणत असतो. तर आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, सपोर्ट रेझिस्टन्ससाठी आपलं टूल घ्यायचं आहे आणि हॉरिझॉन्टल लाईन तर इथे न्यायचं आहे, या स्विंगवर ठेवून जायचं, इथं ड्रॉ करून घ्यायचं आहे. आता नंतर वापस स्विंग कुठे आहे, आता स्विंग इथे आहे, मल्टिपल स्विंग आहे तिथे. तर यापैकी तुम्ही कसं करू शकता, आता हा मल्टिपल स्विंग मधला एरिया आहे, तर मी इथे रेझिस्टन्स ड्रॉ करून घेतो हॉरिझॉन्टल लाईन. आणि आता सपोर्ट कोणता आहे मार्केटमध्ये हे फाइंड करायचं आहे आपल्याला. तर मी परत एकदा हॉरिझॉन्टल लाईन सिलेक्ट करतो आणि हा एक स्विंग मला दिसत आहे इथे, तर इथे ही लाईन ड्रॉ करतो. तर अशा पद्धतीने तुम्ही मार्केटमध्ये सपोर्ट आणि रेझिस्टन्स एकदम सोप्या पद्धतीने शोधू शकता आणि ड्रॉ करू शकता. यामध्ये कुठलंही कन्फ्युजन नाही. हे ड्रॉ करून झाल्याच्या नंतर तुम्ही वापस लाईन चार्टला आपला कॅन्डल बारमध्ये सिलेक्ट करून तुम्ही त्याला यूज करू शकता. तर तुम्ही बघू शकता की आपलं सपोर्ट आणि रेझिस्टन्स तयार झालेला आहे. आपल्याला आता इथून तुम्ही याच्या सपोर्ट आणि रेझिस्टन्सनुसार ट्रेड करू शकतात. जर हा आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्हाला प्रोत्साहन मिळेल. नवीन नवीन व्हिडिओज आपण आणण्याचा प्रयत्न करत जाऊ आणि एकदम सोप्या आणि सरळ भाषेत शेअर मार्केट आपल्या मराठी लोकांना शिकवण्याचाही प्रयत्न आपण करत राहणार आहोत. त्यासाठी प्लीज सपोर्ट करा आपल्या चॅनलला, ॲम्बिशियस ट्रेडर. थँक्यू.